नमस्कार. आज आपण डॉक्टर B.R. आंबेडकरांच्या एका अशा पैलूबद्दल बोलणार आहोत ज्याबद्दल फारसं बोललं जात नाही. तो पैलू म्हणजे एक आर्थिक शिल्पकार. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. आपल्या देशाची जी मध्यवर्ती बँक आहे ना, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, तिची मूळ संकल्पना, तिचा पाया कोणी रचला हे माहिती आहे का? चला, आज अशाच काही गोष्टींबद्दल बोलूया. आणि हो, जर तुम्हाला असे विषय आवडत असतील तर आमच्यासोबत नक्की जोडलेले राहा. ते नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय. आज आपण हेच पाहणार आहोत की एक महान समाज सुधारक, एक किती दूरदृष्टीचा अर्थतज्ञ होता. चला तर मग या विषयाच्या थोडं खोलात शिरूया. सुरुवात करूया सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यापासून, रिझर्व्ह बँकेचे जनक. या सगळ्याची सुरुवात झाली त्यांच्या एका थेसिसमधनं, एका प्रबंधातून, ज्याचं नाव होतं द प्रॉब्लेम ऑफ द रुपी, इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन. बघा, त्या काळात भारतीय रुपयाचं मूल्य खूप अस्थिर होतं आणि त्यामुळे अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या. तर यावर एक अतिशय अभ्यासपूर्ण तोडगा म्हणजे हा प्रबंध होता. आणि पुढे जाऊन हाच तो आराखडा ठरला ज्यावर आपल्या भारताची आर्थिक दिशा ठरली. आता ही टाइमलाईन बघा, ही खूपच इंटरेस्टिंग आहे. 1923 साली बाबासाहेबांनी हा प्रबंध पब्लिश केला आणि त्यानंतर फक्त 12 वर्षांनी म्हणजे 1935 मध्ये याच प्रबंधातल्या आयडियाजवर आधारित आपल्या रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली. म्हणजे विचार करा किती थेट संबंध आहे. हेच त्यांच्या दूरदृष्टीचं आणि अभ्यासाचं मोठं उदाहरण आहे. बरं, त्यांचं योगदान काही फक्त बँकिंग क्षेत्रापुरतं मर्यादित नव्हतं. आता आपण वळूया त्यांच्या दुसऱ्या एका खूप मोठ्या कामाकडे, ते म्हणजे कामगारांचे रक्षण करते. कामगार मंत्री असताना त्यांनी जे निर्णय घेतले ना, ते भारतीय कामगारांसाठी अक्षरशः एक पहिलंच संरक्षण कवच ठरले. विचार करा, त्या काळात कामगारांना 12-14 तास राबवून घेतलं जायचं. अशा वेळी दिवसाचे कामाचे तास फक्त 8 असावेत, हा नियम त्यांनी आणला. एवढंच नाही तर महिलांना मॅटर्निटी लिव्ह म्हणजे प्रसूती रजा मिळायला पाहिजे आणि समान कामासाठी समान वेतन मिळालंच पाहिजे. हे क्रांतिकारी कायदेसुद्धा त्यांनीच प्रत्यक्षात आणले. पण त्यांची आर्थिक दृष्टी याच्याही पुढे होती, खूप व्यापक होती. त्यांनी फक्त एका क्षेत्राचा विचार नाही केला, तर देशाच्या संपूर्ण आर्थिक पायाभरणीचा विचार केला होता. उदाहरणार्थ, त्यांनी जमीन सुधारणेचा आग्रह धरला. का? तर संपत्तीचं वाटप समान व्हावं. त्यांनी लहान शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी लढा दिला आणि देशाच्या औद्योगिकीकरणावर, इंडस्ट्रियलायझेशनवर भर दिला. कारण त्यांना हे पक्क माहीत होतं की याशिवाय देशाची खरी प्रगती होणार नाही. खरं तर हीच एका आधुनिक आणि स्वावलंबी भारताची पायाभरणी होती. त्यांचं एक मत खूप महत्त्वाचं होतं. ते असं होतं की जमीन ही राज्याच्या मालकीची असावी आणि शेतकऱ्यांना ती कसण्याचा हक्क असावा. ह्या एकाच वाक्यातून जमीन सुधारणेबद्दलची त्यांची भूमिका किती स्पष्ट आणि क्रांतिकारी होती हे आपल्याला दिसतं. तर मग बघा, एक समाज सुधारक, एक अत्यंत हुशार अर्थतज्ञ आणि आपल्या भारताच्या आर्थिक पायाभरणीचे शिल्पकार, हे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे ते पैलू ज्यांच्याकडे आपलं अनेकदा दुर्लक्ष होतं. बाबासाहेबांची ही आर्थिक दृष्टी समजून घेणं म्हणजे खरं तर आपल्या देशाच्या आर्थिक इतिहासाचा एक खूप महत्त्वाचा अध्याय समजून घेण्यासारखा आहे. तर आजच्या या विश्लेषणातून जर तुम्हाला खरंच काहीतरी नवीन शिकायला मिळालं असेल तर एक लाईक तर नक्कीच बनतो. आणि हो, ही महत्त्वाची माहिती फक्त स्वतःपुरती ठेवू नका. आपल्या मित्रमैत्रिणींना, कुटुंबाला नक्की शेअर करा. आणि अशाच माहितीपूर्ण विश्लेषणासाठी आमच्यासोबत जोडलेले राहा. सबस्क्राईब करा आणि तो जो बेल आयकन आहे ना, तो नक्की दाबा, म्हणजे आमचं पुढचं विश्लेषण तुमच्याकडून मिस होणार नाही. जय भीम.